होळी हुताशनी पौर्णिमा ही सोमवारी 2 मार्च 2026 साजरी होणार. संध्याकाळी 5 ते रात्र 10 मध्ये. या दिवशी शुभ मानलेल्या झाडांची मात्र होळी करू नये, तर शेण्या, गौऱ्या, वाळक्या काटक्या, पानं, औषधीय गुण असलेलं कापूर, गुग्गुळ घालून ती पेटवावी. होळीनंतर वसंत ऋतू चालू होतो. थंडी संपते. या ऋतूबदलात वातावरणात रोग निर्माण करणारे, वातावरणातील जीवजंतू मरावे या वैज्ञानिक उद्देशाने ही साजरी केली जाते. याच्या मागे एक पौराणिक कथाही आहे की होलिका, जी भक्त प्रल्हादाची आत्या, जिला अग्नी जाळू शकत नव्हता, ती प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते आपल्या भाऊ हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून. कारण त्याला प्रल्हादाची विष्णू भक्ती मान्य नसते. पण होतं उलटच. होलिका जळते व प्रल्हाद सुखरूप राहतो विष्णू कृपेने. तो अग्नी जो होलिकेला पेटवतो त्याला स्त्रीरूपी होळी म्हटले गेले. कारण स्त्री ही शक्ती असते, तशीच होळी ही स्त्रीरूपी उग्र शक्ती वाईटाचा नाश करते. ही उग्र असल्याने नववधू, गर्भवती स्त्रिया व तब्येतीने कमजोर लोकांनी तिच्या जवळ जाऊ नये. इतरांनी तिला नारळ, पुरणपोळी, हार व थोडे जल अर्पण करावे व तयार राहा पुरणपोळी दुधात, तुपाशी व कटाच्या आमटीची बरोबर खायला. आणि थंडाई पण प्या बरं का. मज्जा आहे बुवा सर्वांची. शुभ होळी तुम्हा सर्वांना आयर नॉलेज कडून. व तुम्हा सर्वांच्या इडापिडा होळीत जळून जाओ. बोला होय महाराजा.